वजन कमी करणं खूप सोपं आहे. आपण आरामात एका महिन्यामध्ये 2-4 किलो कमी करू शकतो. पण मेंटेन ठेवणं त्याच्याहून अवघड काम आहे. आता मेंटेन ठेवायचे की फक्त वजनच कमी करत राहायचे. जर आपल्याला वजन कमी करायचं म्हणलं ना, तर तुम्ही 2 दिवस जेवले नाही तरी तुमचं 1-2 किलो कमी दाखवू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर माझी तब्येत थोडीशी खराब झाली होती म्हणून माझे काही व्हिडिओज येत नव्हते. म्हणजे मी काढत पण नव्हते व्हिडिओ आणि अपलोड करायचा तर प्रश्नच येत नव्हता. तब्येत खराब असली की काहीच करायची इच्छा नसती. तसंच माझं झालं होतं. पण माझी रुटीन सेमच होती. जे खात पीत होते ना, फक्त व्यायाम मी अजिबात केला नाही, पण जे माझं खाणं-पिण्याचं डाएट होतं ना, ते तसंच सेम चालू होतं. सकाळी गरम पाणी पिले, त्याच्यानंतर 4 बदाम खाल्ले, आर्यनला स्कूलला सोडलं, त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली, थोडं लेटच आवरलं होतं आणि आता नाश्त्याला आहे ना, बरेच दिवस हे खा ते खा असं खाऊन खाऊन कंटाळा आलता म्हणून आज उपीटच केलं होतं आणि हेच खायचं होतं. त्याच्यानंतर जिमला गेले. घरातले बाकीचे सगळे कामं आवरल्याच्या नंतर मी जिमला जाते. मधले जे कामं असतात ते काही तुम्हाला दाखवत नाही, ते तुमच्यासोबत मी शेअर नाही करत. आता जसं की मी तुम्हाला बोलले की एका महिन्यामध्ये आपण सहज 2-4 किलो कमी करू शकतो आणि वजन करणं खूप सोपं आहे. तर हो, वजन कमी करणं खूप सोपं आहे. जर एकदम परफेक्ट डाएट घेतला, नॉर्मल खाल्लं, रात्रीचं लवकर खाल्लं, जास्त रात्रीचं हेवी खाल्लं नाही तर खरंच वजन कमी होतं. आठवडाभरामध्ये 1-2 किलो, 2 किलो तर होतं, 1.5-2 किलो होतं. पण असं होतं ना की आपल्याला ते ठेवता येत नाही आठवडाभरासाठी. म्हणजे आपण काय करतो, 2 दिवस तर करतो, तिसऱ्या दिवशी आपल्याला भूक लागती, एकदम जास्त भूक लागती. त्याच्यामुळे आपण काही कंट्रोल नाही करू शकत. असं महिनाभर जर आपण भूक कंट्रोल केली तर मग तिथून पुढे तुम्हाला सवय होऊन जाती. मला सुद्धा झाली होती. पण असं झालं की 3 आठवडे मी व्यवस्थित केलं आणि 1 आठवडा मी आजारी पडले. आता हे सगळं खाण्यापिण्यावर असतं बरं का. आपण पहिलं जे खात होतं आणि नंतर चेंज केलं की आजारी पडू शकतो. मी पण पडले, मी अनुभव घेतलाय. हा व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह होता, म्हटलं चला हाच अपलोड करूया. तर हा आधीचा व्हिडिओ आहे. तर बघू शकता, जिमवरून आल्याच्या नंतर आहे ना, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना, मोठं मिक्सरचं भांडं आहे ज्यूसचं, त्याच्यामध्ये 2 केळी टाकल्यात आणि ही जी पावडर बनवली तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशी बनवली, तर बघू शकता मी अशी बनवून ठेवली आहे. त्याच्यानंतर ही सगळी संपून गेली आहे. हा व्हिडिओ मी आत्ता व्हॉइस ओव्हर करत आहे, पण हे बरीच पावडर संपून गेली. तर बघू शकता मिक्सरच्या जारमध्ये ना 2 केळी घेतल्यात आणि त्याच्यामध्ये ना ही पावडर पण टाकायची आहे, दूध पण टाकायचं आहे. आता जे मुलं तुमचे म्हणा किंवा माझा सुद्धा मुलगा आहे ना, केळी खात नव्हता. एखाद्या मुलाला केळी आवडत नाही, तर माझ्या मुलाला अजिबात आवडत नाही. जर तुमच्याही मुलाला आवडत नसेल ना, तर तुम्ही त्यांनाही असं देऊ शकता. याच्यामध्ये ना त्यांना साखर घालून द्यायचंय जर मुलांना देत असाल तर. आणि जर तुम्ही तुमच्या डाएटसाठी करत असाल ना, तर बघू शकता व्यायाम केल्याच्या नंतर किंवा सकाळच्या वेळेत म्हणा, हे असं तुम्ही खाल्लं ना, इतकं पोट भरल्यासारखं राहतं. 1 ग्लास होतं. आता 2 केळी त्याच्यामध्ये टाकल्यात आणि 2 चमचे ही भरपूर पावडर टाकली आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम सगळं आहे आणि ते ही खजूर सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. ते फक्त स्वीट म्हणजे गोड लागण्यासाठी. आणि अशी खजूर टाकली ना, खरंच खूप भारी लागती. ती दुसरीवाली खजूर असती ती टाकायची असती, माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही टाकली आहे. आणि आता याच्यामध्ये 1 ग्लास दूध टाकायचे बस. आता एवढं टाकल्याच्या नंतर आहे ना, हे 2 जणांसाठी होतं. म्हणजे 2 काचेचे ग्लास असतात ना, पावशर पावशर म्हणलं तरी चालतं, एवढं होऊन जातं ते. आता जर मुलांना द्यायचं असेल तर याच्यात साखर टाकायची. आता मला हे पहिलं मी काढून घेत असते ग्लासमध्ये आणि नंतर आर्यनला देत असते, मग त्याच्यात साखर टाकत असते. त्याला पण अशीच सवय लागली ना, केळी अजिबात खात नव्हता, पण आता हे केळीपासून बनवलंय ना, तो स्कूलमधून आल्याच्या नंतर रोज मागतोय. आणि तुम्ही सुद्धा देऊ शकता, बनवून पहा किती भारी लागते. याच्यात वेगळे काजू बदाम टाकायची काहीच गरज नाही. त्या पावडरमध्ये सगळं आहे. मखाने आहेत, काजू आहे, बदाम आहे, फुटाण्याची पावडर आहे. आता मुलांना फुटाणे आवडत नाही, तर ते सुद्धा मी त्या पावडरमध्ये टाकले. ते स्वतःसाठी बनवलंय, पण मी पण घेते, त्याला पण देते. त्याच्यानंतर मी ते घेतल्याच्या नंतर दुपारी थोडा वेळ आराम केला. चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल तर मी झोपले होते 1 तास, छान आराम केला. नंतर मला भूक लागली म्हणून मी 1 ग्लास ताक पिले. नंतर आता संध्याकाळी बरोबर 5:30 वाजले होते. म्हणजे संध्याकाळ नाही म्हणता यायचं, पण 5:30 वाजता मला जास्तच भूक लागली होती. त्यावेळेत मला चहा घ्यायचा नव्हता म्हणून मी इथे ना फुटाणे खात होते. आता ह्या वेळेस काय करते मी, कारण ज्यावेळेस पण चहाची म्हणजे तल्लफ होती ना, 5:30-6च्या दरम्यान माझा चहा असतो, त्यावेळेस ज्यावेळेस तल्लफ होईल ना, त्यावेळेस आहे ना मी शेंगदाणे फुटाणे खाऊ राहिले. मखाने सुद्धा आहेत तर ते सुद्धा खात असते, थोडेसे रोस्ट केलेले येतं. आता काय करते, कारण की संध्याकाळचा चहा एकदमच बंद करून टाकलाय मी. ह्या 8 दिवसामध्ये तर नक्कीच पिले नाही. 8-10 दिवस झालेत मला व्हिडिओ अपलोड नाही केला, पण त्या 8-10 दिवसामध्ये ना मी खरंच चहा नाही घेतला. हे असंच खात होते. हे जे दाखवते ते आधीचा व्हिडिओ आहे, म्हणजे लास्ट शनिवारचा, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. पण बघू शकता अजिबात तिथून पुढे ना, तुम्हाला आता इथून पुढे रुटीनमध्ये दिसेल, संध्याकाळचा एकदम चहा बंद करून टाकलाय. तर आता असेच फुटाणे किंवा शेंगदाणे मखाने असं खात आहे मी. हे खाल्ल्याच्या नंतर आहे ना, जेवण बनवेपर्यंत आहे ना भूक कंट्रोल राहती. त्याच्यानंतर मग जेवण बनवलं. जेवण बनवताना असा विचार करते की 6ला जर जेवण बनवायला लागले ते 7पर्यंत, 6:30 पावणे 7पर्यंत जेवण बनवून रेडी होतं. जास्त काही तामझाम नसतं, सिंपल जेवण असतं म्हणून पटकन होतं. ज्यावेळेस आर्यनचा चहा चालू असतो संध्याकाळचा, त्यावेळेस मी जेवण करते. म्हणजे 7ला जरी जेवायला बसले ना, 7:30 होतात. कधी कधी 8 पण होतात, जेवण झाल्याच्या नंतर 8 वाजतात. पण माझा पूर्ण प्रयत्न असतो की 8च्या आधी जेवण झालंच पाहिजे. तर बघू शकता इथं आहे ना, सिंपल डाळ घेतली आहे, थोडासा भात घेतला, 1 काकडी घेतली. काकडी काही जास्त खात नाही रात्रीची. आणि अंडे सुद्धा घेतलेत आणि 1 पापड घेतलाय. आता पापड याच्यामध्ये ऍड करणं चुकीचं आहे, पण मला रात्री खाऊ वाटलं होतं म्हणून म्हटलं चला.
आता नेहमी पण मी जेवण करायला बसते त्यावेळेस आर्यनचा चहा पाणी चालू असतं, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तो खेळून आला की चहा पाणी घेतो ना, त्यावेळेस माझं जेवण चालू असतं. आर्यन शूट घेत होता त्यावेळेस असं होतं, मी जेवण करताना जर शूट घेत असताना त्याला पण भूक लागते. असो, संध्याकाळचं जेवण 8च्या आधी करते, त्याच्यानंतर 2-2.5 तास होतात, त्याच्यानंतर मी झोपत असते. समजा जर 8च्या आधी जेवण झालं, 7:30 पावणे 8 पर्यंत जर जेवण झालं ना, तर 10:30ला आम्ही झोपत असतो. आता अशा वेळेस काय होतं, ज्या वेळेस मी जेवण करत असते त्यावेळेस आर्यनचं चहा पाणी असतं, म्हणजे त्याला नंतर बरोबर 2 तासांनी मी जेवायला देते. 9-9:30 वाजता त्याला जेवायला देते. म्हणजे कसं होतं, संध्याकाळी जेव्हा झोपतो ना त्यावेळेस काय होतं की त्याला आहे ना भूक लागते डबल, मग म्हणून असं त्यावेळेस देत असते. आणि जर ज्यावेळेस मी खाते त्यावेळेस जर त्याला जेवण दिलं तर मग पुढे अजून 2 तासांनी त्याला भूक लागते. त्यावेळेस त्याला नुसतं दूध देऊन चालत नाही, तर अजून काहीतरी खायचे असं म्हणत असतो. म्हणून मी त्याचा टाइम टेबल वेगळा ठेवलाय आणि माझ्या जेवणाचा टाइम टेबल वेगळा ठेवलाय. असो, जसं की मी तुम्हाला म्हणले, वजन मेंटेन केलं पाहिजे. मेंटेन करणं म्हणजे जे माझं वजन आहे ना त्याच्या वरती वजन नाही वाढलं पाहिजे. हा, आपण हे असंच करत राहिलो ना तर व्यवस्थित डाएट, व्यवस्थित वर्कआउट, वजन तर कमी होणारच आहे, पण मेंटेन ठेवणं खरंच खूप महत्वाचं आहे. 1-2 किलो वाढलं तरी जास्त टेन्शन नाही आलं पाहिजे. जे की मला आलंय तरी मी घेत नाहीये, कारण की पुढे वाढू द्यायचं नाहीये, मेंटेन ठेवायचं आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.